नमस्कार, मी सुभाष मायंगडे, लायब्ररियन ASP कॉलेज देऊळ रत्नागिरी. मित्रांनो, आज आहे 15 ऑक्टोबर. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती. ही जयंती संपूर्ण भारतामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. सदर वाचन प्रेरणा दिन साजरा करत असताना आपल्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनाची गोडी लागावी, यासाठी आपला देश प्रयत्नशील आहे. असं म्हटलं जातं की रीडिंग इज अ नेक्स्ट टू द ब्रीदिंग. आपल्या श्वासोच्छ्वासात इतकंच महत्त्वाचं वाचन आहे. अनेक महान व्यक्तींनी वाचनाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. मार्गरेट फुलार असं म्हणतात की टुडेज रीडर इज टुमारोज लीडर. म्हणजे मनुष्याचं श्रेष्ठत्व हे वाचनावर अवलंबून आहे, हे आपल्याला कळतं. त्यामुळे आपण समाजात वाचनाचं महत्त्व पटवून देऊन वाचनासाठी जास्तीत जास्त वेळ कसा देता येईल यासाठी प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपण संकल्प करूया की मी माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी, सकारात्मक प्रेरणेसाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी नियमित वाचन करेन. तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्यांना, आजूबाजूच्या व्यक्तींना, माझ्या मित्र परिवाराला चांगले आयुष्य घडवण्यासाठी नियमित वाचन करण्यास प्रवृत्त करेल. मित्रांनो, आपण सर्वजण या वाचन चळवळीमध्ये सहभाग घेऊन वाचनाप्रती आपलं प्रेम व आदरभाव व्यक्त केला, त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या वाचन प्रेरणेने शुभेच्छा देतो. जय हिंद. मित्रांनो, नमस्कार. आज आहे 15 ऑक्टोबर. वाचन प्रेरणा दिन म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ कलाम यांचा हा जन्मदिवस. त्यांचे आत्मचरित्र अग्निपंख यातलं एक प्रकरण मी आपल्यासमोर सादर करणार आहे. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्या लक्षात येतात. तर मित्रहो, अग्निपंख मध्ये SLV 3 प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम करत असताना स्वतःला आलेला अनुभव राष्ट्रपती अब्दुल कलाम आपल्याला सांगतात. ऐकूया तर मग. SLV 3 प्रकल्पाचा प्रमुख म्हणून काम स्वीकारल्यानंतर मला माझ्या दिवसाचेही काटेकोरपणे नियोजन करणे आवश्यक बनले. काम एकत्रित करणे, साधनांची उपलब्धता पाहणे, पत्रव्यवहार झालेल्या कार्याचा आढावा, पुढील कामासाठी द्यायच्या सूचना, प्रत्येक कामाची संबंधितांकडून माहिती घेणे, अशी अनेक कामे असतात आणि प्रत्येक कामासाठी वेळेचा एक कप्पा मी राखून पूर्ण दिवस प्लॅन करत असे. रोज पहाटे मी 2 किलोमीटरचा फेरफटका घेऊन दिवसाला सुरुवात करत असे. त्या शांत वेळी त्या दिवसाच्या नियोजनाबद्दल एक रूपरेषा मनाशीच आखून घेत असे. रोज 2 व 3 ताबडतोब कामं आटपायची आणि एक तरी लांबवरच्या ध्येयपूर्तीसाठी असेल यावर माझा कटाक्ष असे. एकदा ऑफिसात शिरलो की पहिल्या 10 मिनिटात समोरच्या सर्व कागदांची वर्गवारी करायची. ताबडतोब निर्णय घ्यायचे कागद असतील ते एका बाजूला, जी कामे थोडी सावकाश केली तरी चालतील त्यांचे कागद दुसऱ्या बाजूला. एखाद्या विषयाची माहिती घेण्यासाठी वाचन करावं लागेल, त्याबद्दल मी पेपर्स, पुस्तकं, जर्नल्स मागवत असे. त्यातील वेचक काढून त्या दिवसासाठी वेगळे ठेवायचे. वर्गवारी झाली की समोर प्रथम आटोपायच्या कामाचे कागद ओढून त्यावर लक्ष केंद्रित करत असे. बाकीचे सर्व विचार मी मनातून काढून टाकत असे. अशा पद्धतीने जास्तीत जास्त काम एका दिवसात निपटणं मला शक्य होत असे. SLV 3च्या प्रकल्पात 250 लहान लहान यंत्रणा होत्या आणि त्यातून 44 महत्वाच्या सब सिस्टीम्स बनणार होत्या. एकूण 10 लाखांच्या आसपास सुटे भाग लागणार होते. 7 ते 10 वर्षांच्या कालावधीतील प्रत्येक दिवसाचे नियोजन करायचे होते. आपल्या बाजूने प्रोफेसर धवन यांनी VSSC आणि श्रीहरिकोटा येथील उपलब्ध पैसा आणि काम करणारी श्रमशक्ती
आमच्याकडून आज्ञा स्वीकारतील असा आदेश दिला होता. जवळजवळ 300 लहान लहान कारखान्यांकडून काम करून घ्यायचे होते. त्यासाठी मी प्रथम नव्या पद्धतीने प्रशासकीय वर्गवारी करून घेतली. सहकाऱ्यांना कामे वाटून ती ठराविक मुदतीत पूर्ण करण्याबद्दल आग्रहाने पहा असंही सुचवलं. त्यांनाही प्रत्येक कामाचे वेळापत्रक बनवून त्याप्रमाणे अंमल होतो आहे हे कटाक्षाने पाहायला सांगितले. आलेल्या समस्या हाताळण्यासाठी थोडा वेळ हाताशी ठेवणं महत्वाचं होते. एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी महत्वाची कामे अडून राहतात असा नेहमी अनुभव येतो. म्हणून प्रत्येकानेच लहान सहान बाबी देखील दुर्लक्ष नयेत अशा सूचना मी दिल्या होत्या. प्रशासकीय काम तसं तुलनेनं सोपं नव्हतं. माझ्या दृष्टीने प्रक्षेपक वाहनाची तुलना मी मानवी शरीराशी करू शकेन. नियंत्रण आणि मार्गदर्शन यांसाठी गुंतागुंतीचा इलेक्ट्रॉनिक्स यंत्रसमूह लागतो. तो त्याचा मेंदू आहे. स्नायूंची शक्ती चलनवलनासाठी आवश्यक असते. ती म्हणजे वेगवेगळ्या स्तरांवर वापरलेली प्रॉपेलंट्स आहेत. 4 टप्पे, त्याचे वेगवेगळे भाग, याची गुंतागुंतीची रचना म्हणजे त्याचे शरीर. त्याचा विचार करू लागलो की ते मला फार चित्तवेधक वाटे. अभियांत्रिकीच्या सर्व शाखांपैकी अवकाशशास्त्रामध्ये मेकॅनिकल या शाखेचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. वेगवेगळी साधने सामग्री वापरून अवकाशयानाचे हार्डवेअर भाग बनवणं हे या शास्त्रांतर्गत होतं. गुंतागुंतीचे प्रॉपेलंट मशीन असो वा साधा आवळायचा पट्टा असो, तज्ज्ञ मेकॅनिकल अभियंत्यांची आणि त्यांना लागणाऱ्या विविध यंत्रांची सर्वाधिक गरज भासते. आम्ही तर वेगवेगळे प्रयोग करून पाहत होतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गुणधर्म असलेले पोलादाचे भाग जोडण्याचे नवे तंत्रज्ञानही आम्ही वापरून पाहिले. लहान सहान भाग बनवायची आणि ते एकमेकांशी जोडण्याची तंत्र वेगळी असतात. त्यामध्ये अचूकता असणं महत्वाचं असतं. काही महत्वाची उपकरणे, एक 254 लिटर क्षमता असलेला उभ्या बनावटीचा मिश्रण करणारा मिक्सर, 4थ्या टप्प्यासाठी लागणारे छिद्रे पाडणारे यंत्र होते. काही सब सिस्टीम्स इतक्या गुंतागुंतीच्या होत्या, इतक्या मोठ्या होत्या की आम्हाला वेगवेगळ्या कारखान्यांना आरेखन देऊन त्यांच्याकडून त्या बनवून घेऊन तपासून मगच वापराव्या लागत. पुढे अशा अनेक आरेखनांचा म्हणजेच ब्लू प्रिंट्सचा सरकारी शास्त्रीय संशोधन संस्थांना फार उपयोग झाला. एकदा मेकॅनिकल विभागात सांगाड्याच्या रूपामध्ये यानाला आकाराला विशिष्ट पत्रे बसवून बाह्यरूप आले की हार्डवेअर तयार झाले. मग इलेक्ट्रिकल भागाला सुरुवात होते. वेगवेगळे भाग हलवण्यासाठी वीज प्रवाहाची सर्किट्स वापरून फक्त बटणे दाबून ती कार्यान्वित करता येतात. वाहनाची सर्व यंत्रणा एका अर्थाने विजेवरच चालते. गुंतागुंत असलेले अनेक यंत्रसमूह तोल, वेग आदींचे नियंत्रण करतात आणि ती सुद्धा विजेवरच चालतात. SLV प्रकल्पामध्ये अनेक यंत्रणा देशांतर्गत माल आणि बुद्धिमत्ता वापरून बनवण्यात आल्या होत्या. विशेषतः एकामागे एक घटना वेळेबरहुकूम काम करणारा सिक्वेन्सर हा एक भाग महत्वाचा आहे. एखादी क्रिया सुरू करणं, यानाचे भाग वेगळे वा एकत्रित करणं, पृथ्वीपासून उंची कमी जास्त करणं, ठरवलेल्या मार्गावर आपोआप वळणे घेत पुढे जाणं, अनेक निर्णय दूरवरून आलेले असतात त्यांची अंमलबजावणी करणं, ही सर्व कामं सिक्वेन्सर करत असतो. तो सुद्धा माझ्याच अभियंत्यांनी स्वतः त्याचे भाग बनवून वा खाजगी कारखान्याकडून डिझाईन देऊन बनवून एकत्र करून बनवण्यामध्ये यश मिळवलं. सर्व स्वदेशात तयार होणारा माल वापरून स्वतःच सर्व बनवायची कल्पना हळूहळू साकार झाली. अनेकदा समस्या उभ्या राहिल्या, पण आम्ही त्या निभावून नेल्या. आम्ही सर्व बाबतीत अनुभवी नव्हतो, पण शिकण्याची, प्रयोग करून पाहण्याची
जबरदस्त उर्मी आमच्यात होती. स्वतःच्या चुकांपासून, अपयशांपासून शिकणं माणसाला उत्तम प्रशिक्षण देऊ शकतं. चमच्याने ज्ञान भरवायच्या आजच्या युगात ते कदाचित न पटणारं आहे, पण आमच्या प्रकल्पाप्रती असलेला समर्पित भाव सर्वात महत्वाचा ठरला. सतत अडचणींशी सामना करावा लागेल हे गृहीतच धरले होते. माझ्या सहकाऱ्यांनी कधीही त्यासाठी मला दोष दिला नाही आणि हारही पत्करली नाही. मी स्वतःला त्याबद्दल त्यांचा ऋणी मानतो. एका मध्यरात्री काम संपले आणि मला तृप्तीचा क्षीण आला. कागदावर काही ओळी खरडल्या गेल्या. क्षणापाठीमागे क्षण जोडत दीर्घ दिवसभर खरे शौर्याने, प्रामाणिकपणाने प्रयत्न श्रम करतात. ते हात सर्वांग सुंदर असतात. मागे वळून पाहताना असं वाटलं, आमची मनं प्रशिक्षित नव्हती म्हणून नव्या कल्पनांचा शोध घेतला गेला. SLVचे काम थुंबा, श्रीहरिकोटा येथे चालू असताना DRDO हैदराबाद येथे क्षेपणास्त्र बनवण्याचे काम सुरू झाले. जमिनीवरून अवकाशातील लक्ष्याचा वेध घेणारी ही क्षेपणास्त्र होती. राटो प्रकल्प मात्र पूर्ण झाला तरी सोडून देण्यात आला. ज्या युद्ध विमानांसाठी ते तंत्र वापरात आणायचे होते ती विमानेच वापरणे हवाई दलाने कालौघात सोडून दिले. युद्ध विमानं बनवायच्या तंत्रातही क्रांती घडली होती. ही क्षेपणास्त्रे बनवायच्या प्रकल्पाचे प्रमुख पद ओघानेच नारायण यांच्याकडे आले. आमच्याकडे इस्रोमध्ये चालत असे तसे सर्वंकष संशोधन न करता ते एकावेळी एक प्रकल्प हाती धरत. रशियन बनावटीचे SA-2 हे क्षेपणास्त्र समोर नमुना म्हणून ठेवून त्याप्रमाणे बनवण्याचा तुलनेने सोपा मार्ग त्यांनी स्वीकारला. फेब्रुवारी 1972 मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला. त्याला डेव्हिल असे नाव देण्यात आले. पहिल्या 3 वर्षांसाठी 5 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली, पण त्यातल्या अर्ध्याधिक पैशाचा परकीय देशातून वस्तू आयात करण्यासाठी वापर केला जाणार होता. त्यावेळी प्रमोशन होऊन ग्रुप कॅप्टनचे एअर कमांडर झालेले श्री नारायणन यांनी DRDLचे संचालक म्हणून सूत्र हाती घेतली. हैदराबाद शहराच्या आग्नेय दिशेला असलेल्या उपनगरातील एका नव्या प्रयोगशाळेत त्यांनी जान आणली. घुमटाकार समाध्या, जुन्या बांधणीच्या इमारती यांनी वेढलेल्या त्या भागात नवे वारे वाहू लागले. सदैव उत्साहाने रसरसलेले श्री नारायणन यांनी वेचून तरुण माणसं निवडली. मी माझ्या SLVच्या कामात गळ्यापर्यंत बुडालो होतो. श्री नारायण यांनी डेव्हिलच्या प्रगतीच्या बातम्या त्रिवेंद्रम पर्यंत पोचवत होते. तिथे होणारे बदल कानावर येत होते. राटो प्रकल्पावर काम करताना श्री नारायणन एक जबरदस्त काम करून घेणारे अधिकारी आहेत हे अनुभवाला आले होते. अधिकार, वर्चस्व, नियंत्रण या बाबतीत त्यांचा लष्करी खाक्या चटकन लक्षात यायचा. मला नेहमी वाटायचं त्यांच्यासारखे अधिकारी सहकाऱ्यांकडून काम करून घेऊन उद्दिष्ट पूर्ण करू शकतात, पण त्यामुळे हाताखालचे लोक सांकामे होतात, निमूटपणे काम करतात आणि अंतिमतः ते नुकसानीचे ठरते. 1975च्या 1 जानेवारीला श्री नारायणन यांच्या कामाचा आढावा घेण्याची संधी मला मिळाली. प्रोफेसर MGK मेनन तेव्हा संरक्षण खात्याचे प्रमुख सल्लागार होते. तसेच DRDOचेही ते प्रमुख होते. त्यांनी डॉक्टर ब्रह्मप्रकाशांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली होती. तिच्यावर डेव्हिलचे मूल्यमापन करायची कामगिरी सोपवण्यात आली. एरोडायनामिक्सचा तज्ज्ञ म्हणून माझा समावेश करण्यात आला. क्षेपणास्त्राची बांधणी आणि प्रॉपेलंटची बाजू मी तपासायची होती. श्री BR सोमशेखर आणि विंग कमांडर P कामराजू माझे सहाय्यक होते. डॉक्टर RP शेनॉय आणि प्रोफेसर IG शर्मा इलेक्ट्रॉनिक यंत्रणा तपासणार होते. पुढे काय झालं ते पुढच्या भागात बघूया. नमस्कार, माझं नाव तनुजा महेंद्र शिवतरकर आणि आज मी
डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे जन्मलेले डॉक्टर अब्दुल कलाम म्हणजे भारताला मिळालेली एक लोकप्रिय देणगीच होय. डॉक्टर अब्दुल कलाम कधीच निवृत्त झाले नाहीत. एक काम संपले की लगेच दुसरे काम हातात घेत सतत कार्यरत राहणाऱ्या, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञानदान करणाऱ्या डॉक्टर अब्दुल कलाम यांचे शिलाँग येथे व्याख्यान देत असताना निधन झाले. भारत 2020 पर्यंत जागतिक महासत्ता बनण्यासाठीचे स्वप्न प्रत्येकाच्या मनात रुजवणारा हा महान वैज्ञानिक देशाने गमावला. एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, भारतरत्न, मिसाईल मॅन, शास्त्रज्ञ, कवी अशा उत्तुंग उंचीच्या असामान्य व्यक्तीच्या अचानक जाण्याने संपूर्ण देश दुःखसागरात बुडाला. 30 जुलै 2015 रोजी सकाळी 11 वाजता त्यांचे जन्मगाव रामेश्वरम येथे अंत्यविधी करण्यात आला. यासाठी केवळ राजकीय नेतेच नव्हे तर तळागाळातील सामान्य व्यक्ती, विद्यार्थी, लहान मुले, संशोधक, वैज्ञानिक अशा लाखोंच्या जनसागराच्या उपस्थितीत त्यांचा अंत्यविधी पार पडला. सरस्वती ज्यांच्यावर प्रसन्न होती असे कलाम हे उत्तम वीणावादक होते. त्यांना संगीतातील सूर तर अनुभवला होताच, पण त्यांनी जीवनातील सूरही अनुभवले होते आणि हे जीवन गाणे ते शेवटपर्यंत गात राहिले. मॅन नीड हिज डिफिकल्टीज बिकॉज दे आर नेसेसरी टू एन्जॉय सक्सेस हे त्यांचे प्रसिद्ध वचन संघर्ष आणि समस्यांची अपरिहार्यता असण्याचेही फायदे सांगणारे आहे. ते आपल्या देशाचे 11वे राष्ट्रपती होते. त्यांनी आपल्या राष्ट्रपती पदाचा खरा उपयोग युवा पिढीमधील अस्वस्थता घालवण्यासाठी केला. दिशाहीन तरुणांना त्यांनी स्वप्न पाहायला शिकवले. मोठी स्वप्ने पहा, त्यांचा पाठपुरावा करा, संशोधन करा असे संदेश त्यांनी वेळोवेळी दिले. रॉकेट आणि अण्वस्त्र बनवणाऱ्या या अवलियाने मिसाईल तंत्रज्ञानातील हलकी फुलकी पण दणकट सामग्री वापरून कित्येक अपंगांना 3-4 किलोच्या लोखंडी कॅलिपर्समधून सोडवलं. भारताने एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत अग्नी व पृथ्वी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या घेतल्यानंतर तसेच पोखरण येथील दुसऱ्या अणु चाचणीनंतर डॉक्टर अब्दुल कलाम यांचे नाव मिसाईल मॅन म्हणून सर्वतोमुखी झाले. सामान्यांचे असामान्य राष्ट्रपती, विद्यार्थ्यांचे ज्ञाननिष्ठ अध्यापक, अपंगांच्या चालण्याची काळजी वाहणारे संशोधक, पोखरण परीक्षणाने जगात देशाची प्रतिष्ठा वाढवणारे शास्त्रज्ञ ही सर्व त्यांची रूपे देशाची मान उंचवणारे आहेत. किचकट विषयही साध्या सरळ भाषेत मांडण्याचे कौशल्य डॉक्टर अब्दुल कलामांकडे होते. हृदयात सचोटी असेल तर चारित्र्य सुंदर होईल, चारित्र्य सुंदर झालं की परिसर सुंदर होईल आणि परिसर सुंदर झाला की देश सावरेल आणि देश सावरला तर जगात शांतता नांदेल. म्हणा माझ्या मागून असं म्हणत कलाम हे सूत्र मुलांकडून म्हणवून घेत. ग्रंथ निर्माते म्हणूनही डॉक्टर अब्दुल कलामांचे मोठे योगदान आहे. त्यांनी 15 पुस्तके लिहिली. त्यांच्या घरातच पुस्तकाचे वाचनालय होते. तसेच त्यांचे घर म्हणजे अनेक प्रयोगांचा एक आरंभ बिंदू देखील होता. डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बनावटीच्या SLVचे 18 जुलै 1980 रोजी यशस्वी प्रक्षेपण झाले. या कामगिरीसाठी त्यांना 1981 साली पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले. शास्त्रज्ञ म्हणून त्यांना 30 विद्यापीठांच्या डॉक्टरेट मिळाल्या होत्या. 1990 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला तर 1997 मध्ये त्यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय इतर अनेक पुरस्कारही त्यांना लाभले आहेत. माझ्या मृत्यूनंतर कोणीही आपले काम थांबवू नये असे म्हणणाऱ्या डॉक्टर अब्दुल कलामांचे नाव भारताच्या इतिहासात सदैव अजरामर राहील. खरंच असा मिसाईल मॅन पुन्हा होणे नाही. अशा या प्रेरणादायी व लोकप्रिय व्यक्तिमत्वाला सलाम. धन्यवाद. मी सुनील रत्नाकर सोनावणे वाचन प्रेरणा दिनानिमित्त तुमच्यासमोर एक लेख सादर करीत आहे. हा लेख सचिन वारदे यांनी लिहिला आहे. त्यांनी काय करायचे.
ज्यांच्या आयुष्यात काहीच चांगलं होत नसेल, जे खूप एकटे पडले आहेत, ज्यांच्यासोबत आता कुणीच नाही, जे आधीच टेन्शन मध्ये आहेत आणि सोशल मीडिया त्यांना आणखी त्रास देत आहे, ज्यांनी आता कुठे जगायला सुरुवात केली आहे आणि हे करोनाचं संकट समोर उभं आहे, ज्यांना खूप वेळ लोकांकडून फसवणूक मिळाली, धोका मिळाला आणि आता ते लोक आतून तुटून गेले आहेत. त्यांनी काय करायचे? त्यांनी काय करायचे? जे फक्त जगायचे आहे म्हणून जगत आहे. कसलीच उमेद राहिलेली नाही. सगळं काही चुकीचं होताना दिसत आहे. जे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण काही सुचत नाही. त्यांना नक्की लाईफमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे कळत नाही. त्यांनी काय करायचं? ज्यांची परिस्थिती खूप वाईट आहे आणि करोनामुळे ती अजून खराब होत चाललेली आहे, ज्यांना कशातच इंटरेस्ट राहिलेला नाही. आपलं चाललंय म्हणून आपण पुढे ढकलत आहोत, आयुष्य जगत आहोत. त्यांनी काय करायचं? त्यांच्यासाठी त्यांनी फक्त एकच गोष्ट करा की स्वतःवर विश्वास ठेवा. जे झालं इथपर्यंत ते झालं, पण आता नवीन विचार डोक्यात आणावे लागतील. मार्ग भेटत नसेल तर नवीन मार्ग निर्माण करावा लागेल. प्रत्येक गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करावा लागेल. रिस्क घ्यावीच लागेल. निर्णय बदलावे लागतील. आपला रुटीन बदलावा लागेल. स्वतःमध्ये विश्वास आणावा लागेल की बाकीचे करू शकतात तर मी तर हे नक्कीच करू शकतो. धडपड करावी लागेल. आयुष्याला थोडा वेगळ्या नजरेने पाहावं लागेल आणि स्वतःचं मोटिवेशन स्वतः निर्माण करावं लागेल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपणास सांगतात की तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, सवय बदलू शकता. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आपणास सांगतात की तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, परंतु सवयी बदलू शकता आणि त्या बदललेल्या सवयीनुसार तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. तसेच ते हेही सांगतात की कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या असफलता बिमारीवरील 2 औषधे आहेत. बिमारावरील 2 औषधे आहेत जे तुम्हाला सफल व्यक्ती होण्यासाठी मदत करतात, जे तुम्हाला सफल व्यक्ती बनवतात. म्हणून मित्रांनो, निराश न होता तुम्ही तुमची परिस्थिती बदलू शकता. जर परिस्थिती बदलू शकला नाही तर ती स्वीकारू शकता, कारण परिस्थिती स्वीकारणे हे पण एक धाडसच आहे, किंवा परिस्थिती स्वीकारायला एक धाडसच लागतं. म्हणून आयुष्यात खूप मेहनत करा. स्वतःवर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवा. सगळं काही ठीक होईल. आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त मी संकल्प करतो की मी माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी, सकारात्मक प्रेरणेसाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी नियमित वाचन करेन. तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्यांना व मित्र परिवारांना चांगले आयुष्य घडवण्यासाठी वाचन करण्यास प्रवृत्त करेन. जय हिंद. नमस्कार. आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त मी वाचलेल्या आणि मला आवडलेल्या एका पुस्तकाविषयी मी बोलणार आहे. या पुस्तकाचं नाव आहे सुदाम्याचे पोहे आणि लेखकाचं नाव आहे श्रीपाद कृष्ण कोलटकर. रत्नागिरीमध्ये कॉलेजला असताना शहरामध्ये एक पुस्तक प्रदर्शन भरलेलं होतं. त्याच्या डिस्ट्रीब्युटर्सतर्फे पुस्तक प्रदर्शन भरलं होतं आणि त्यावेळी खास ऑफर असायची की कोणतेही पुस्तक ₹50. तर मी आणि माझा मित्र त्या प्रदर्शनाला गेलो होतो. शहरामध्ये कुठेही प्रदर्शन असलं तरी आम्ही ती संधी कधी सोडायची नाही. तर तिथे गेल्यानंतर प्रदर्शनामध्ये फिरत असताना
मित्राने सहज एक पुस्तक हातात घेतलं आणि मला विचारलं, हे पुस्तक तू वाचलं आहेस का? मी म्हणालो नाही. त्यावेळी तो म्हणाला की मी वाचलंय, चांगलं पुस्तक आहे, वाच. आणि त्या दिवशी जी काही डझनभर पुस्तकं आम्ही घेऊन आलो त्यात ते देखील एक पुस्तक घेऊन आलो. ते पुस्तक होतं सुदाम्याचे पोहे. पुस्तकाची रचना म्हणजे एक सलग कथानक नसून त्यामध्ये वेगवेगळे लेख आहेत, स्वतंत्रपणे लिहिलेले लेख आहेत आणि त्यानंतर ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले. पुस्तकाचं जुनं नाव 18 धान्यांचे कडबोळे असं होतं. त्यामध्ये 18 लेखांचा समावेश होत होता. त्यानंतर लेखकाने आणखी 14 लेखांची भर घालून सुदाम्याचे पोहे हे पुस्तक प्रसिद्ध केले. तर हे पुस्तक फक्त विनोदी नाही, कारण विनोद हा त्यामध्ये एक माध्यम आहे. तर या पुस्तकातून त्या काळाच्या समाजाचे, त्यावेळेच्या परिस्थितीचे आणि मुख्य म्हणजे मनुष्य स्वभावाचे दर्शन होते. लेखकाची निरीक्षण शक्ती फार उत्कृष्ट आहे. ज्याप्रमाणे आपण पुलंच्या व्यक्तिरेखा ऐकतो, तर त्यावेळी माझ्या मनामध्ये असा विचार येतो की पुलंने जे वर्णन केलेलं आहे, जे व्यक्तीचं वर्णन असेल किंवा परिस्थितीचं वर्णन असेल, तर हे असे अनुभव आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये येतच असतात, परंतु आपण त्या दृष्टीने त्याकडे कधी पाहत नाही. आपल्याला रोजचे येणारे अनुभव विनोदाच्या शैलीमध्ये मांडणं हे काही ठराविक लोकांनाच जमू शकतं, जसं पुलंने. तसंच या पुस्तकातील लेख सुद्धा आहे की त्या सर्वांनी विनोदाचा बुरखा बांधलेला आहे, परंतु त्यामधून त्या वेळच्या परिस्थितीचं आणि समाजाचं हुबेहूब चित्र उभं केलेलं आहे. हे सर्व लेख पाहिले तर फार विसंगत विषय त्यामध्ये आढळतात, परंतु सर्वांमध्ये एकच धाटणे आहे, ते म्हणजे विनोदाच्या माध्यमातून त्या गोष्टीवर प्रकाश टाकतो. उदाहरणार्थ त्यामध्ये काही ठिकाणी दांभिकता होती किंवा साधू संतांचं जे ढोंग केलं जातं आणि लोकांना फसवलं जातं त्यावरती सुद्धा टीका करण्यात आली आहे. किंवा त्यामध्ये एक चांगली कथा आहे चित्रगुप्ताचा जमा खर्च. तर त्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की स्वर्गात गेल्यानंतर चित्रगुप्त ज्यावेळी आपला पाप पुण्याचा हिशोब करत असतो, तर तिथे कोणकोणत्या गोष्टी पुण्यामध्ये मांडण्यात येतात आणि पापामध्ये काय काय गणना केली जाते. तर तिथे लेखकाने असं दाखवून दिलं आहे की जे आपण देवदेव केलं म्हणजे पुण्य मिळतं, तर त्याची काही नोंदच होत नाही, किंवा काही वेळा चुकून आपली सोहळा त्याच्यामध्ये काही विधिनिषेध आपण पाळलो नाही, त्याची गणना देखील पापामध्ये झाली. तर जे आपण नकळत काही अपेक्षा न ठेवता जी दुसऱ्यांना मदत केली होती, अशा गोष्टींची मात्र पुण्यामध्ये नोंद झालेली लेखकाने दाखवली. अर्थात ही कल्पनेतली गोष्ट जरी असली तरी लेखाने अशा विषयामध्ये देखील सुद्धा प्रकाश टाकलेला आहे. ज्याप्रमाणे चिवी जोशींनी आपल्या वाङ्मयामध्ये चिमणराव आणि गुंड्याभाऊ ही जशी जोडी उभी केली होती, तशीच श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी त्याच धर्तीवरती बंडूनाना आणि पांडुपुत्र अशा 2 व्यक्तिरेखा उभ्या केल्या. बऱ्याचशा कथांमध्ये किंवा बऱ्याचशा लेखांमध्ये 3 पात्र त्यांनी योजली आहेत, बंडूनाना, पांडुपुत्र आणि खुद्द स्वतः. तर ही 3 पात्र त्यांनी सत्व, रज, तम या 3 गुणांचे प्रतिनिधी म्हणून मांडलेले आहेत. आणि मनुष्यांचे सुद्धा आपण वर्गीकरण, मनुष्य गुणांचे सुद्धा वर्गीकरण आपण साधारण असंच करू शकतो. काही जण फार सात्विक असतात, काही जण राजस असतात आणि काही जण तामस असतात. तर हे जे 3 साधारण प्रकार आहेत ते त्यांनी हुबेहूब या 3 पात्रांच्या माध्यमातून रेखाटलेले आहे. या सर्व गुणधर्मांमुळे हे पुस्तक मला फार आवडलं. त्या पुस्तकानंतर लेखकाविषयी थोडं. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची जी कारकीर्द आहे ती 20व्या शतकाचा पूर्वार्ध आहे. ब्रिटिश राजवट होती त्यावेळी, त्यामुळे त्यांच्या या संपूर्ण लेखनामध्ये त्यावेळेच्या परिस्थितीचा जो ठसा आहे तो पूर्णपणे उमटलेला आहे. आणि 20व्या शतकाचा पूर्वार्ध म्हणजे मराठी संगीत नाटकांचा सुवर्ण काळ होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध होण्याऐवजी खास करून संगीत नाटककार म्हणूनच प्रसिद्ध झाले. त्यांचे नाटकं प्रसिद्ध आहेत. मूकनायक, वधू परीक्षा, वीरतनया ही सर्व नाटकं त्यांची प्रसिद्ध आहेत. बहु असो तो सुंदर संपन्न किंवा हे काव्य देखील त्यांनीच रचलेले आहे. आणि राम गणेश गडकरी हे त्यांना आपले गुरु मानायचे. तर त्यांनी स्वतः श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी आपलं स्वतःचं जे आत्मचरित्र लिहिलेलं आहे, तर त्यामध्ये देखील ते वाचताना माझ्या असं निदर्शनास आलं की त्यांना लहानपणीच अर्धांगवायूचा त्रास व्हायला सुरुवात झाली होती. आणि ते एक व्यंगच होतं, म्हणजे चालताना त्यांची जी हालचाल होती किंवा उच्चार त्यांचे स्पष्ट व्हायचे नाही, तर ते
व्यंग जे होतं ते त्यांचे जे सर्व मित्र होते ते त्यांना चिडवत बसायचे किंवा त्यांचा उपवास करायचे. तर त्यामुळे त्यांच्याकडे एक प्रकारचा एकलकोंडेपणा त्यांच्या स्वभावामध्ये आला होता. त्यामुळे त्यांनी स्वतःला वाचनाची सवय जडवून घेतली आणि या वाचनाच्या सवयीनेच त्यांचं पुढचं आयुष्य पूर्ण बदलत होतं. तर आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपण देखील जी वाचनाची सवय आहे ती वृद्धिंगित करण्याचा प्रयत्न करू. जाता एक संस्कृत सुभाषित हायस्कूलमध्ये असताना हे सुभाषित वाचनात आलं होतं. ते सुभाषित असं आहे, वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्य शेर रक्षकम वार्धक्य दुःख हरणम हितम सग्रंथ वाचन. म्हणजे वाचन हे लहानपणी ज्ञान देणारच, तरुणपणी चारित्र्याचं रक्षण करणार, किंबहुना आपण काय करावं काय करू नये याचं मार्गदर्शन करणार आणि वृद्धापकाळामध्ये म्हणजे म्हातारा झाल्यानंतर ते दुःख हरण करणारच. तर अशा रीतीने या बालपण, तरुणपण आणि वृद्धपण या तिन्ही अवस्थांमध्ये वाचन हे नेहमीच हितकारक ठरतं. आणि इथे हितम सद्ग्रंथ वाचन म्हटलं. सद्ग्रंथ वाचन म्हणजे चांगल्या पुस्तकांचं वाचन हे कायमच हितकारक ठरतं. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रियांका प्रकाश पवार, मुक्काम पोस्ट आंबोड, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. माझ्या महाविद्यालयाचे नाव आटले सप्रे पित्रे महाविद्यालय देऊळ. मी इयत्ता TY BCom या वर्गात शिकत आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस संपूर्ण भारतात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने मी तुमच्यासमोर या विषयामध्ये सहभागी होऊन एक स्वलिखित कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे समाजात एकता हवीच. स्वप्नाच्या धुंदीत जगता कुठे आहे समाजाचे भान. स्वप्नाच्या धुंदीत जगता कुठे आहे समाजाचे भान. जातीयता उराशी बाळगून केला माणुसकीचा अवमान. जातीयता उराशी बाळगून केला माणुसकीचा अवमान. थोर युगपुरुषांचे घ्या मौलिक विचार स्मरणात. थोर युगपुरुषांचे घ्या मौलिक विचार स्मरणात. समाजासाठी झटणाऱ्या भीमाचे विचार घ्यात. समाजासाठी झटणाऱ्या भीमाचे विचार घ्यात. समाजात सद्विचाराची ज्योत पेटता एकबंध समाजाची समाज बांधणी आणूया सत्यात. समुपदेशाने आणि केलेल्या चांगल्या वृत्तीने. समुपदेशाने आणि केलेल्या चांगल्या वृत्तीने घुसटलेल्या विचारांचा पगडा हटवून आणू समाज एक. उसळणाऱ्या पाण्याच्या धारांना देऊन एक नवा मार्ग. उसळणाऱ्या पाण्याच्या धारांना देऊन एक नवा मार्ग. उज्ज्वल समाजाचा करू प्रहार अंधश्रद्धेवर. जातीयतेच्या गाळात अडकला अजूनही शिक्षित समाज. चंदनापरी शिजून दिले युगपुरुषांनी क्षणसुगंधाचे. चंदनापरी शिजून दिले युगपुरुषांनी क्षणसुगंधाचे. सत्यात आणूया ते स्वप्न साकारांचे. उज्ज्वल समाजाचे स्वप्न कर्तृत्वाने घडते. उज्ज्वल समाजाचे स्वप्न कर्तृत्वाने घडते. समाजात सामाजिक विचारांची एकता येऊ दे. समाजात सामाजिक विचारांची एकता येऊ दे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव स्नेहल गोविंद चव्हाण, मुक्काम पोस्ट देवरुख, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. मी आटले सप्रे पित्रे महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. 15 ऑक्टोबर हा APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. तर वाचनाचे महत्त्व या विषयावर मी माझे मत व्यक्त करणार आहे. ज्याप्रमाणे आपण एखादं झाड लावल्यानंतर ते वाढण्यासाठी त्याच्या मुळाला खत पाणी घालणं आवश्यक असतं. त्याची वाढ होण्यासाठी जशी मातीची आवश्यकता असते, खत पाणी घालण्याची आवश्यकता असते, तर त्याचप्रमाणे आपल्या बुद्धीचा विकास होण्यासाठी वाचन हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे खत पाण्याची भूमिका हे वाचन निभावत असतं. मेंदूचा विकास हा वाचनानेच होत असतो. परंतु सध्या मात्र वाचन संस्कृती आपल्याला लोप पावत चाललेली दिसते. कारण सोशल मीडियाचा वाढता वापर, म्हणजे इतर काही ॲप आहेत, फेसबुक असेल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, या सर्वांमुळे वाचनाकडे आपलं दुर्लक्ष होत चाललेलं पाहायला मिळतं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. कारण वाचनाने आपल्यातील प्रगल्भता आपल्याला येते. माणूस आत्मकेंद्री बनतो आणि वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान आपल्याला वाचनामुळेच प्राप्त होतं. त्याचप्रमाणे आपण म्हणजे एखाद्या विम्यामध्ये किंवा विमा कंपनीमध्ये गुंतवणूक करतो, तर मी असं म्हणेन की ज्ञानामध्ये केलेली गुंतवणूक ही आपल्याला जास्त परतावा देणारी असते. त्यामुळे
शेवटी एवढंच म्हणेन, वाचाल तर वाचाल. धन्यवाद. नमस्कार, मी अश्विनी संतोष शिंदे. कॉलेजचे नाव न्यायालय तात्यासाहेब आठले कला वेद शहरा सप्रे वाणिज्य विधिज्ञान दादासाहेब पित्रे विज्ञान महाविद्यालय स्वायत्त देऊळ. माझ्या कॉलेजचे प्राचार्य माननीय नरेंद्र तेंडुलकर सर. आज दिनांक 15 ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आपण सर्वजण या वाचन प्रेरणा मिशनमध्ये सहभागी होऊया. तर आजचा माझा विषय आहे एक पाऊल यशाकडे. आयुष्यात पाहिजे ते मिळवण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे आपली मेहनत. कारण जगात अशक्य काहीही नाही आहे. आपण फक्त एखादी गोष्ट ठरवावी लागते आणि त्यानंतर त्या गोष्टीचा पाठलाग करावा लागतो आणि एक दिवस ती गोष्ट आपल्याजवळ आलेली असते. म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर, तसेच काहीतरी. तर अशीच काही छोटीशी गोष्ट असते जी आयुष्याच्या वाईट दिवसात जगण्याची एक नवी प्रेरणा देते आणि आपण आपल्या लक्ष्याला आठवून नेहमी मेहनत करत राहतो. आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त संकल्प करते की मी माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी, सकारात्मक प्रेरणेसाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी नियमित वाचन करेन. तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्यांना व मित्रपरिवाराला चांगले आयुष्य घडवण्यासाठी वाचन करण्यास प्रवृत्त करेन. नियमित वाचूया, वाचन संस्कृती जपूया आणि सुंदर जीवन घडवूया. थँक्यू. दिनांक 15/10/21 रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा होत आहे. तरी मी तुम्हाला वाचनाविषयी थोडी माहिती देत आहे. वाचाल तर वाचाल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. आपल्या आयुष्यात वाचनाचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. वाचनामुळे आपल्याला ज्ञान मिळते, माहिती मिळते. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून, पुस्तकातून, कादंबरीतून, नाटकातून आपणास वाचन करता येते. आपणास जर संपूर्ण माहिती हवी असल्यास अवांतर वाचनाची आवश्यकता आहे. प्रत्येकाने ग्रंथालयातून वेगवेगळी पुस्तके वाचणे आवश्यक आहे. कोणत्याही ठिकाणावरून वाचन केले तरी हरकत नाही. वाचन म्हणजे मेंदूसाठीची कसरत किंवा व्यायाम आहे. वाचनामुळे आपण सतत कार्यक्षम राहतो. लहानपणापासून वाचनाची आवड निर्माण झाली असेल तर हीच मुले किंवा सर्वजण खूप हुशार व ज्ञानी बनतात. मोबाईलवरून गेम खेळण्यापेक्षा किंवा PUBG किंवा इतर गेम त्यात वेळ घालवण्यापेक्षा वाचन कधीही चांगलेच. त्यामुळे करमणूक तर होतेच, पण एकाग्रताही वाढते. वाचन केल्यास आपल्याला शब्दसंपत्तीत वाढ होते. वाचनामुळे आपल्याला ताणतणावापासून सुटका मिळते. माझे काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे, असे रामदास स्वामींनी फार वर्षापूर्वी सांगून ठेवले आहे. वाचनामुळे अनुभव आणि चांगली समज देखील मिळते. तसेच वाणीवर सुसंस्कार होतात. वाचनासाठी ज्ञानेंद्रिय परिपक्व, श्वासांवर ताबा हवा. यासाठी भावनिक तयारी, आवाजात चढउतार, वैयक्तिक तयारी हवी. वाचनाचे 2 प्रकार आहेत, एक प्रकट वाचन आणि एक मुखवाचन. विषय समजून घेणे हा वाचनाचा मूलभूत हेतू असतो. लक्षात ठेवण्यासाठी व परीक्षेत यश येण्यासाठी वाचन फार महत्त्वाचे आहे. तंत्र वापरून मुख्य विषय समजावून घेतल्यास वाचन सोपे जाते. लक्ष विचलित असल्यास, आपली मनस्थिती चांगली नसेल तर वाचन करणे कधीही चांगलेच. वाचनाची प्रक्रिया चुकीची होते. जर का वाचनाकडे लक्ष दिला तर तो विषय लक्षात राहतो. मनापासून वाचन केले असल्यास ते आपल्या लक्षात राहते, तसेच त्याचा अभ्यासात फायदा होतो. वाचन करताना लक्ष केंद्रित हवे. एखाद्या विषयाची फोड केल्यास ते स्पष्ट लक्षात येते, तसेच तो विषय देखील लक्षात राहतो. पावलागणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकीत जाणे यापेक्षा
अधिक सुख दुसरे काय असू शकते आणि हे वाचनातून सिद्ध झाले आहे. म्हणून सर्वांनी वाचनाची आवड जोपासणे हे खूप गरजेचे आहे. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सायली राजेंद्र महाडे. आज मी मन में है विश्वास या पुस्तकाविषयीचा अभिप्राय सांगणार आहे. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. जेवढा मोठा संघर्ष तेवढे मोठे यश, परंतु हा संघर्ष करण्यासाठी गरजेची असते ती म्हणजे प्रेरणा. भारतामध्ये प्रेरणादायी व्यक्तिमत्व कमी नाहीत. आपला महाराष्ट्र यामध्ये मागेही नाही. अशा या कणखर महाराष्ट्रात वारणेच्या काठावर काही रानफुलं फुलली आणि या रानफुलांनी दिल्लीचं UPSCचं तख्त भेदलं. त्या रानफुलांपैकी एक रानफूल म्हणजे IPS अधिकारी श्री विश्वास नांगरे पाटील. या अधिकाऱ्याने लिहिलेलं पुस्तक म्हणजे मन में है विश्वास. 2016 साली त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आणि जगण्याची परीक्षा सोडवणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक धर्मग्रंथच बनला आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दस्तूर खुद्द श्री विश्वास नांगरे पाटील यांचा गणवेशातील रुबाबदार छायाचित्र आहे. या छायाचित्रात त्यांच्या डोळ्यात विशेष चमक दिसते व चेहऱ्यावर स्वप्नपूर्तीचा आनंद दिसतो. हे पुस्तक त्यांनी 26/11च्या हल्ल्यात देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना आदरपूर्वक समर्पित केलं आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर त्यांनी स्वतःच्या खास शैलीत पुस्तकाबद्दल व स्वतःबद्दल काही काव्यपंक्ती लिहिल्या आहेत. पुस्तकाची विभागणी त्यांनी विविध विभागांमध्ये केली आहे. अनुक्रमणिकेमध्ये पाहिल्यास तो त्यांचा आयुष्याचा प्रवास वाटतो. पुस्तकाची भाषा सहज व सोपी असून सर्वसामान्य वाचकांना आकर्षित करणारी आहे. पुस्तकाच्या काही भागात छायाचित्रे आहेत, त्यामुळे वाचकांना ती गोष्ट व घटनाप्रसंग डोळ्यासमोर आणण्यास मदत होते. या पुस्तकाचा प्रवास त्यांचं बालपण, गाव, त्यांची शाळा, कॉलेज, पदवी परीक्षा, मुंबईचा प्रवास आणि स्पर्धा परीक्षा या सर्वातून होतो. त्यांचं बालपण कोकरूड या गावचं. वडील गावचे सरपंच व पैलवान होते. वडील गावचे सरपंच असल्याने शाळेत त्यांचा दरारा असे. त्यांच्या वडिलांना वाटे की त्यांनी पैलवान व्हावे, परंतु विश्वास यांचा कल अभ्यासात होता. त्यांनी आपले शिक्षण तालुक्यातील महाविद्यालयात पूर्ण केले. 10वीला 88% मिळवून ते तालुक्यात प्रथम आले. पुढे 11वी सायन्सला प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना त्यांच्या कॉलेजला IAS अधिकारी भूषण गगराणी यांचं भाषण झालं. विश्वास यांना वाटले आपणही यांच्यासारखे अधिकारी व्हावे. 12वी सायन्स नंतर त्यांनी BAला प्रवेश घेतला. 3 वर्ष UPSCचा अभ्यास केला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून इतिहास विषयात BA परीक्षा सुवर्णपदक पटकावून उत्तीर्ण झाले. त्यांनी पदवी परीक्षानंतर UPSCची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले, परंतु त्यांनी अपयश येऊन, अडथळे येऊन स्वतःवर अमर्याद विश्वास ठेवून MPSC बरोबर ते UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले. या पुस्तकात देखील त्यांनी स्पर्धा परीक्षांचे रहस्य अत्यंत खुबीने सांगितले आहे. ज्या ताज हॉटेलमध्ये त्यांनी चहा घेण्याचाही विचार केला नव्हता, तिथे 26/11च्या रात्री सर्वात जास्त प्रतीक्षा त्यांच्या आगमनाची होती. त्यांनी धाडसाने अतिरेक्यांशी 2 हात केल्यानं राष्ट्रपतींचे शौर्य पदकही त्यांना प्रदान करण्यात आले. एकूण संपूर्ण पुस्तक कडूगोड आठवणींचं जाळं आहे. असं म्हणतात, पुस्तक आपल्याला जगण्यासाठी नवीन दृष्टी देतं. या पुस्तकाचा पिंड अंधारातून उजेडाकडे, नकाराकडून होकाराकडे तर निराशेकडून आशेकडे जाणार आहे. संघर्षामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो. अशा प्रकारे निराशावादी लोकांना नवीन दिशा देणारं हे पुस्तक. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी अजून भिंत नाही, अशी अजून भिंत नाही. धन्यवाद. नमस्कार, मी रसिका विजय जोशी, आटले सप्रे पित्रे महाविद्यालय देवरुख. काव्य वाचनासाठी मी विषय निवडला आहे नवरात्र. नवरात्रीमध्ये स्त्रियांच्या अनेक शक्तींचं वर्णन केलं जातं. त्याचप्रमाणे देवीच्या रूपात
स्त्रीला दर्जा दिला जातो, परंतु दसऱ्यानंतर वस्तुस्थिती अशी असते की स्त्रीला पुन्हा तो सामान्य दर्जा दिला जातो आणि त्याच वागणुकीचे आज मी वर्णन केले आहे. माझ्या कवितेचा विषय आहे नवरात्र. 9 दिवस देवी म्हणून 10व्या दिवशी दासी. 9 दिवस देवी म्हणून 10व्या दिवशी दासी. 9 दिवस अमृत पाजून दसऱ्या दिवशी फाशी. तीही माणूस आहे एवढंच आपल्या मनात येईल. तीही माणूस आहे एवढंच आपल्या मनात येईल. तेव्हा तिचं भाजणं भिजणं इंद्रधनुष होईल. आपण सगळे दशरथ झालोय. आपण सगळे दशरथ झालोय. आपला रथ मोडलाय. तिनेच चाकामधल्या कण्यास आपला कणा जोडलाय. तरी विजयाचं श्रेय मात्र रथाखाली नाही जात. तरी विजयाचं श्रेय मात्र रथाखाली नाही जात. त्याची बोरं तपासताना आंबट होतो तिचा दात. लक्ष्मण रेषा तिच्यासाठी, त्याच्यासाठी सुंदर लंका. लक्ष्मण रेषा तिच्यासाठी, त्याच्यासाठी सुंदर लंका. सोसून हाती लागलंय काय विटाल्याची खोटी शंका. धूर आणि चटके सोसून घरभर बघा केवढी धावते. धूर आणि चटके सोसून घरभर बघा केवढी धावते. संध्याकाळी सर्वांसाठी देवासमोर वात लावते. सगळ्यात राहून एकटी असते. सगळ्यात राहून एकटीच असते. आम्ही आमच्यात असतो मग्न. सगळ्यात राहून एकटी असते. आम्ही आमच्यात असतो मग्न. तिची कैलास लेणी सुद्धा दुर्लक्षानं होतात बघणं. 9 नव्हे लाखो रूप, 9 नव्हे लाखो रूप आपण डोळ्यात साठवत नाही. आपण हसतो तेव्हा तिचं सळणं मात्र आठवत नाही. आपण हसतो तेव्हा तिचं खोल सळणं आठवत नाही. धन्यवाद. अशी आशा करते की पुढच्या येणाऱ्या प्रत्येक दिवशी स्त्रियांचा याच दर्जाने सन्मान करावा. हेच त्यांच्या कष्टाचे, त्यांच्या समर्पणाचे मोठे पुरस्कार आहेत.